आज मी तासाभरात बनवली अशी मऊ अलवार, पातळ पापुद्र्याची भरपूर सारणाची खापरावरची पुरणपोळी आणि तीही खापराचा जुगाड करून. फक्त सांगायलाच नाही, तर 1 तासाच्या आत लाईव्ह मध्ये आपण पुरण शिजवलं, पीठ भिजवलं आणि पोळ्याही केल्या. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुत्पाकखान्यामध्ये. खापरावरची पुरणपोळी बनवण्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 2 तासासाठी भरपूर पाणी घालून भिजवून घेतली आहे. याशिवाय 1 टीस्पून वेलची पावडर, जायफळ आणि सुंठ पावडर आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. सगळ्यात आधी कुकरमध्ये डाळ शिजवून घेऊ, पण डाळीवरचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये. हे पाणी आपण डाळ शिजवण्यासाठी वापरणार आहोत. 1 वाटी डाळीसाठी आपल्याला 2 वाट्या इतकं पाणी घालायचं आहे आणि अगदी थोडं जास्त वाटलं, तर पाव वाटीपेक्षा थोडं कमीच पाणी घालायचं. डाळीचा मी कट काढणार नाहीये. कट काढल्याने या डाळीची चव कमी होते. आता गॅसवर पाणी उकळी आणायला ठेवून दिलंय. पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची. पाणी पूर्ण उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये डाळ घातली, की डाळ शिजताना कुकरच्या शिट्टीमधून अजिबात पाणी बाहेर येत नाही. पाण्याला लवकर उकळी यावी याकरता मी झाकण ठेवून घेतलं होतं. पाणी चांगलं खळखळून उकळायला लागलं आहे. आता यामध्ये भिजवून घेतलेली डाळ घालून घेऊया. डाळ चांगली हलवून घ्यायची. आता आपल्याला इतक्यात कुकरचं झाकण बंद करायचं नाहीये. डाळ जरा उकळायला लागली, की डाळीला फेस यायला सुरू होतो. मी कॅमेरा असा जवळ घेतला आहे. हा फेस तुम्ही बघताय, हा फेस म्हणजे डाळीमधली अशुद्धता असते. डाळीचा हा फेस आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे. त्याने डाळ छान मऊ शिजते, शिवाय पुरणपोळी पचायलाही हलकी जाते. जितका आपल्याला हा फेस काढता येईल, तितका हा फेस काढून घ्यायचा आहे. तुम्हाला ही ट्रिक माहीत होती का? हे मला कमेंटद्वारे कळवा. डाळीचा सगळा फेस मी असा काढून घेतला आहे. डाळीचं पाणी आता स्वच्छ झालंय. यामध्ये मी 1 टीस्पून तेल घालून घेते. तेलामुळे डाळ छान सॉफ्ट होते. याशिवाय रंगासाठी पाव चमचा हळद घालते आणि अगदी 2 चिमूट इतकं मीठ घालायचंय. मिठामुळे पुरण छान स्वादिष्ट होतं. जर तुम्ही मीठ घालत नसाल, तर थोडं मीठ घालत जा. चांगलं ढवळून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या होतायत तोपर्यंत कणिक भिजवून घेऊया. मी 1 मोठी वाटी लोकवन गव्हाचं बारीक दळलेलं पीठ घेतलं आहे. हे पीठ मी एका भांड्याला ओढणी बांधून त्यातून वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. पीठ भिजवताना आधी पाव कप पाण्यामध्ये 1 टीस्पून तेल घालायचं. तेल खूप जास्त घालायचं नाही. पाव चमचा मीठ घालायचं. मिठामुळे पोळी फाटत नाही. खूप जास्तही मीठ घालायचं नाही, नाहीतर मग पोळी खारसट लागते. आता रंगासाठी अगदी पाव चमचा हळद घालते आहे. याशिवाय अर्धा चमचा साखरही घालायची. साखर घातल्याने पोळ्यांना छान चमक येते. सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आणि हे पिठामध्ये चांगलं कालवून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला सैलसर भिजवून घ्यायचं आहे. खापरावरच्या पोळ्यांचं पीठ हे साध्या पुरणपोळीपेक्षा थोडं जास्त सैल असतं. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ चांगलं सैलसर करून घ्यायचं. मी या वाटीतही थोडं पाणी घालून घेते आणि तेही पाणी या पिठामध्ये कालवून घेते. आता कुकरच्या शिट्ट्या व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकताय, कुकरच्या शिट्टीमधून अजिबात पाणी बाहेर आलेलं नाहीये. दुसरी ही शिट्टी झाली आहे. हे पीठ आपल्याला चांगलं चोळून चोळून मळायचं आहे आणि पीठ असं आपटून आपटून चांगलं त्याला मऊ करून घ्यायचं आहे. किमान 10 मिनिट तरी हे पीठ असं आपटून मऊ करून घ्यायचं. कुकरच्या 4 शिट्ट्या करून मी गॅस बंद करून घेतला आहे. हाताला थोडं चमचाभर तेल लावून कणिक पुन्हा एकदा मी चांगली मऊ करून घेते. कणिक अशी मऊ करून घेतली म्हणजे पोळ्या छान लुसलुशीत होतात. कणिक मऊ करून याच भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे कणिक तासाभरासाठी मुरायला ठेवून द्यायची.
हाताचं पीठ काढायला एक टिप देते तुम्हाला. हाताला खूप पीठ चिपकलेलं असेल, तर पाण्यामध्ये हात भिजवायचा, त्यावर अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि चोळून घ्यायचं, की मग हाताचं पीठ सगळं लगेच निघून जातं. हाताचं पीठ मी या गोळ्याला लावून घेते आणि झाकण ठेवून आता हे आपल्याला तासाभरासाठी मुरू द्यायचंय. आता आपला कुकर गार होतो आहे, तोपर्यंत खापराचाही जुगाड दाखवते. माझ्याकडे अशी अॅल्युमिनियमची मोठी कढई आहे. कढई आपल्याला गॅसवर उपडी ठेवायची आहे. त्याकरता मी गॅसच्या चारी बाजूंनी 4 वाट्या ठेवून घेते. वाट्या सरकू नये म्हणून पुढच्या 2 वाट्यांखाली मी कापडं ठेवून देते. म्हणजे आपल्या वाट्या सरकणार नाहीत. आणि त्यावरती ही कढई उपडी ठेवून द्यायची. म्हणजे आपलं खापर तयार. कुकर गार होण्यासाठी थोडा वेळ आहे, तर इथे मी थोडं पुरण आधीच वाटून गार करून ठेवलं आहे. तसंच कणिकही तासभर आधी मी भिजवून ठेवली होती. तासाभराने ही कणिक बघा, अगदी लवचिक झालीये. खापराच्या पोळ्यांसाठी आपल्याला अशी लवचिक आणि तार सुटलेली कणिक असायला हवी. हे थोडं एक्स्ट्राचं पीठ होतं ते मी ठेवून देते. पोळ्यांना लावायला मी तांदळाची पिठी घेतली आहे. खापरावरची एक पोळी करायला आपल्याला पिठाच्या 2 लोळ्या किंवा 2 गोळे करायला लागतात. त्याकरता पीठ असं बंद पाव करताना जसं आपण आतल्या बाजूने टक करत राहतो, तसं पिठाचे गोळे टक करून घ्यायचे. दुसराही गोळा मी असाच बनवून घेते. पीठ असं आतल्या बाजूने टक करत करत आपण त्याला बंद करत राहिलं आणि मग गोळा केला की पिठाचा गोळा चांगला प्लेन होतो. पोळी लाटताना परात सरकायला नको म्हणून खाली आधी मी एक टॉवेल घालून घेते. त्यावर अशी एक सुती कापड बांधलेली परात ठेवते. परातीला किंवा पोळीपाटाला असं कापड बांधून घेतलं की पोळी लाटताना चिपकत नाही. आता मी खापराखाली गॅस लावून घेतला आहे. पोळी लाटताना एक एक गोळा पिठामध्ये असा घोळवून घ्यायचा आणि त्याला परातीवर असा 3-4 वेळा जोरात आपटून घ्यायचा. अगदी असाच मी दुसराही गोळा आपटून घेते. असे केल्याने गोळ्यांमध्ये जी हवा असते ती हवा निघून जाते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांमध्ये पिठाचे गोळे असे फिरवून फिरवून पसरवून घ्यायचे. आता यावर हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं, पण फक्त कडा पातळ करायच्या आणि मध्यभागी जाड ठेवायचं. आता जेवढे आपण 2 कणकेचे गोळे घेतले आहेत, तर त्या 2 गोळ्यांच्या पिठापेक्षा थोडं जास्त किंवा किमान तितकं तरी पुरण आपल्याला एका पोळीवरती घालून पसरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय मी पुरण किती जास्त भरलं आहे. आता यावर दुसरी पोळी घालून दोन्ही पोळ्यांच्या कडा आपल्याला चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत. खापरावरच्या पुरणपोळीचं पुरण साध्या पुरणपोळीच्या तुलनेने थोडंसं सैल असतं. चाकी पिठामध्ये घोळवून दोन्ही हातांनी फिरवून अशी थापून घ्यायची, म्हणजे पुरण सगळीकडे नीट पसरतं. आता या कापडावर मी भरपूर सारी तांदळाची पिठी लावून घेते. कडेकडेने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. लाटताना तांदळाची पिठी लावली म्हणजे पोळी चांगली नीट सरकते. जितकी आपल्याला ही पोळी पसरवता येईल, तितकी ही पोळी आपल्याला पसरवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय, छान परातभर आपली पोळी पसरवून झालेली आहे. आता या कढईला थोडं तेल लावून एका सुती कापडाने पुसून घेते. म्हणजे पोळी कढईला चिपकणार नाही. दोन्ही हातांना तांदळाची पिठी लावून घेते आणि ही पोळी अशी दोन्ही हातांवरती थापून थापून क्लॉकवाईज फिरवून घ्यायची. म्हणजे पोळी अजून थोडी लांबते. पोळी अशी थापत थापत दोन्ही हातांच्या तळव्यांवरती हिला अलगद उचलून घ्यायचं आणि हवेत अशी दोन्ही तळहाताच्या मदतीने हिला पुन्हा क्लॉकवाईज फिरवत राहायचं. पोळी अशी पातळ होत आली की मग तिला खापरावरती घालायचं. दिसायला जरी हे कठीण वाटलं तरी तितकं हे कठीण नाहीये. मी सुद्धा ही पोळी पहिल्यांदाच केली आहे. आता आपला कुकर गार झाला आहे आणि तुम्ही बघू शकता डाळीमध्ये पाणी खूप थोडं उरलंय आणि डाळ छान मऊ पण शिजली आहे. ही डाळ मी आता पाण्यासोबत घोटून घेते आणि गॅसवरती ही डाळ थोडा वेळ आटवून घेऊया.
पोळीला वरून बुडबुडे आले आहेत. ही पोळी आता मी उलटवून घेते. पोळी खूपच अलगद झाली आहे. मी कॅमेरा थोडा जवळ घेऊन तुम्हाला दाखवते. पोळीचं टेक्स्चर बघा किती छान झालंय. पुरणही अगदी काठोकाठ पसरलंय. खापरावरची पोळी ही फक्त 2 बाजूंनीच उलटली जाते, कारण ती खूप अलगद असते. पण ही पोळी थोडी वरून कमी भाजली गेली आहे, म्हणून मी हिला एकदा पुन्हा उलटून घेईन. दोन्ही बाजूंनी ही पोळी चांगली भाजली गेली, की असं चारी बाजूंनी फोल्ड करून पोळीची घडी घालून घ्यायची. म्हणजे ती उचलायला आणि ठेवायलाही सोपी जाते आणि पोळ्या छान मऊ राहतात. तर ही आपली खापरावरची पोळी तयार झाली आहे. हिला मी आता एका कापडावरती काढून घेते. खापर नसतानाही खापराचा जुगाड करून आपण ही खापरावरची पोळी बनवली आहे. आता ही डाळ बघा. ही डाळ ही 5-7 मिनिटांमध्ये आटून गेली आहे आणि मॅशर शिवायच ही डाळ एकजीव झाली आहे. डाळ शिजताना हे लागलेलं पुरण मी असं स्पॅच्युलाच्या मदतीने क्लीन करून घेते. आता 1 वाटी डाळ होती, तर मी 1 वाटी इतकाच बारीक किसलेला गूळ यामध्ये घालून घेतला आहे आणि हे चांगलं घाटून घ्यायचंय. गूळ घातल्यानंतर पुरण सुरुवातीला असं पातळ होतं, पण जसं-जसं ते शिजत जातं, तसं-तसं ते घट्ट होत जातं. स्पॅच्युलाच्या मदतीने साइडला लागलेलं पुरण पुन्हा मी क्लीन करून घेते. भांडं सतत असं क्लीन करत राहिलं, म्हणजे पुरण खाली आपलं लागत नाही आणि वायाही जात नाही. पुरण जोपर्यंत आळतं आहे, तोपर्यंत अजून एक पोळी बनवून घेऊया. अगदी आधीसारखंच मी आज 2 हातावरती पुऱ्या करून घेतल्या आहेत. आता यावरती भरपूर सारं पुरण घालून घेते. दुसरी ही पोळी वरून घालून त्याच्या कडा बंद करून घेते आणि अगदी आधीसारखंच पिठामध्ये घोळवून घेते. मध्ये-मध्ये मी पुरणही चेक करत राहते आहे. पुन्हा एकदा बघा. आधीसारखीच ही पोळी मी हाताने अशी थापून घेते आहे. हिच्या कडा आपल्याला नीट बंद करून घ्यायच्या आहेत आणि चांगलं थापून-थापून आपल्याला हे पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. परातीवरती पीठ पसरवायचं आणि पुन्हा ही कडेकडेने पोळी पातळ लाटून घ्यायची. ही सुद्धा पोळी छान परातभर पसरवून झाली आहे. पोळी अशी दोन्ही हातांच्या तळव्यावर घेऊन हिला थापून घ्यायचं आणि थोडं लांबवून घ्यायचं. दोन्ही तळहातावरती पोळी घेऊन हिला अशी गोल गोल क्लॉकवाईज फिरवत पातळ करून घ्यायचं आणि खापरावर घालून घ्यायची. आता शिजलेल्या पुरणामध्ये मी अर्धा टीस्पून सुंठ पावडर घालते आहे. 1 टीस्पून वेलची पावडर आणि पाव ते अर्धा चमचा इतकं जायफळ पावडर घालून घेते आहे आणि मिक्स करून घ्यायचं. खापरावरची ही पोळी सुद्धा मी उलटून घेते. पोळी खूप मऊ असते, त्यामुळे खूप काळजीपूर्वक उलटायची. पोळी छान भाजून झाली आहे. पुरणही आपलं होत आलंय. आता पोळीला मी चारी बाजूंनी घडी घालून घेते. ही सुद्धा पोळी कापडावरती काढून घेऊया. आता पुरणही घट्ट झालंय. उलथनं या पुरणामध्ये असं सरळ उभं राहतंय. म्हणजे आपलं पुरण तयार झालंय. यापेक्षा जास्त आपल्याला हे पुरण शिजवायचं नाहीये. गॅसची फ्लेम मी बंद करते. भांड्याला बघा, अजिबात खाली पुरण लागलेलं नाहीये. थोडी वाफ गेली की हे पुरण आपण पुरण जाळीवरती काढून याला बारीक वाटून घ्यायचंय. स्पॅच्युलाने किंवा चमच्याने कुकर चांगला क्लीन करून घ्यायचा आणि असं एका ग्लासाने हे पुरण गरम असतानाच याला चांगलं घाटून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय किती फटाफट मऊसूत पुरण या जाळीच्या खाली गळायला लागलंय. आता एक पोळी मी तुम्हाला दाखवते. या पोळीचा पापुद्रा बघा किती मऊ झालाय आणि पोळी अगदी अलवार झाली आहे. रंगही खूप सुरेख आलाय आणि भली मोठी झाली आहे. काठोकाठ अगदी पुरण पसरलंय आणि पोळीचे पापुद्रे बघा किती पातळ झाले आहेत. 4-5 दिवसही ही पोळी अशीच मऊसूत राहते. तुम्ही सुद्धा ही पोळी बनवून बघा.
रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबून घ्या आणि ऑल बटन सिलेक्ट करा. म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला त्वरित नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.